जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। हरी जय जय राम कृष्ण हरी। 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 देवाचे भजन कारे न करीसी, तैसे अखंड हव्यासे पीडतोसी। तैसे अखंड हव्यासे पीडतोसी। देवासी शरण कारे नवजासी तैसा। देवासी शरण कारे नवजासी तैसा। बक मिना जैसा मनुष्याला, बक मिना जैसा मनुष्या। देवाचा विश्वास कारे नाही तैसा। देवाचा विश्वास कारे नाही तैसा। पुत्र स्नेह जैसा गुंतलासी। पुत्र स्नेह जैसा गुंतलासी। देवाशी शरण कारे नवजासी तैसा। बकामिना जैसा मनुष्यालागी, कारे नाही तैसी देवाची ते गोडी। नागवून सोडी पत्नी तैसी, कारे नाही तैसी देवाची ते गोडी। नागवूनी सोडी पत्नी तैसी, कारे नाही तैसे देवाचे उपकार। कारे नाही तैसे देवाचे उपकार। माया मथ्या भार पितृपूजना, माया मथ्या भार पितृपूजना। कारे भयवाहसी लोकांचा धाक, विसरुनिया एक नारायण। विसरुनिया एक नारायण। तुका म्हणे कारे घातले हे वाया, अवघे आयुष्य जाया भक्तीना। अवघे आयुष्य जाया भक्तीवीन। अर्थ: अरे प्रपंचामध्ये अखंड हव्यासानं तू किती कष्ट सहन करतोस, त्या प्रकारे तू देवाचे भजन कार्य नाही करीत. अरे बगळा माशाला पकडण्यासाठी जसा ध्यानस्थ बसतो, त्या प्रकारे इतर माणसांना त्रास देण्यासाठी तू का बसतोस, परंतु देवाला त्या प्रकारे शरण का जात नाहीस. अरे जसा तू पुत्राच्या मोहामध्ये गुंतून बसला आहेस, तसा देवावर विश्वास का तू ठेवला नाहीस. अरे तुला पत्नी नागवून ठेवते तरी देखील तुला तिच्याच गोडी वाटते.
त्या प्रकारे गोडी तुला देवाविषयी का रे नाही वाटत? अरे तू मिथ्या मायेमध्ये गुंतून संसाराचा भार खांद्यावर वाहून तुला जन्माला घातल्याबद्दल पितृपूजन मातृपूजन जसे तू करतोस तसे तू तू देवाचे उपकार का बरं मानत नाहीस? अरे सर्वश्रेष्ठ एका नारायणाला विसरून तू लोकांचे भय व त्यांचा धाक का वाहतोस? जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, अरे एका भक्ती वाचून तू तुझे सगळे आयुष्य वाया का घातले आहेस?